गायत्रीताई कमी बोलणार आहेत, काम करणार आहेत. त्यांचं ब्रीदवाक्य राहिलेलं आहे निवडणुकीमध्ये, मी बोलणार नाही, माझं काम बोलेल. आणि एक महत्त्वाचं सांगतो कि बड़ी मेहनत से लिखा भीमजी ने संविधान है, उसे चाहे जो बदलना वो मूर्ख नादान है, ये तो बस वतन की शान है, ये तो बस वतन की शान है. काँग्रेसचे आमचे नगराध्यक्ष श्री सौ गायत्रीताई बंगाडे आज नगराध्यक्ष पदावरती विराजमान झाले. भुसावळच्या जनतेने यांना भरभरून आशीर्वाद दिलं, प्रत्येक समाजाने यांना साथ दिली. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सर्व मतदार बंधूंचा हात जोडून आशीर्वाद घेतलेला आहे. त्यांनी जे दिलेलं आहे आम्ही त्यांच्या सोबत सक्षम 1865 दिवस त्यांच्या सोबत राहू, 5 वर्ष. आणि भुसावळचा जो विकास रखडलेला आहे संतोष भाऊच्या आशीर्वादाने आणि ताईच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करू व भुसावळच्या जनतेला न्याय देऊ. सर काय बोलणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि शिवसेनेचे आमची युती झालेली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाच्या वतीनं ताईंनी निवडणूक लढवली आणि त्यांचा विजय झालेला आहे. या विजयाबद्दल जनतेचा आम्ही ऋण व्यक्त करतो. आणि हा जो विजय आहे हा केवळ गायत्रीताईंचा नाही आहे, तर हा विजय आहे सर्वसामान्य जनतेचा. दलित, शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित या सगळ्यांचा आवाज बनून आमच्या ताई राहिलेल्या आहे. अत्यंत गरीब कुटुंबातल्या व्यक्तीला आदरणीय संतोष भाऊ चौधरी यांनी उमेदवारी दिली आणि त्यांना भरभरून प्रतिसाद जनतेने दिला आणि निवडून दिलं. त्याबद्दल जनतेचं मी ऋण व्यक्त करतो. आणि एक महत्त्वाचं सांगतो कि बड़ी मेहनत से लिखा भीमजी ने संविधान है, उसे चाहे जो बदलना वो मूर्ख नादान है, ये तो बस वतन की शान है, ये तो बस वतन की शान है. संविधानाने आरक्षण दिलं, आरक्षण दिल्यामुळे महिलांना आरक्षण मिळालं आणि त्यामुळे एका आरक्षणामुळे एक मागासवर्गीय महिलेला निवडणूक लढण्याची संधी मिळाली आणि ताईंना एक नगराध्यक्ष पदावर सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला काम करण्याची संधी मिळाली आहे. याचं सारं श्रेय घटनेला आहे. आणि केवळ घटनाच नव्हे तर आरक्षण असून चालत नाही, तर दमदार कोणीतरी पाठीशी असावं लागतं. आणि सर्वसामान्य कुटुंबातली आमची गायत्रीताई अत्यंत साधी भोळी, त्यांच्या पाठीशी दमदार 2 माणसं उभे होते. ते म्हणजे अनाथांचे नाथ आदरणीय एकनाथरावजी खडसे आणि भुसावळ नगरीचे शिल्पकार आदरणीय संतोष भाऊ चौधरी. हे दोन्हींचा आशीर्वाद त्यांना मिळाला आणि जनतेने भरभरून त्यांना प्रेम केलेलं आहे, मतदान दिलेलं आहे. गायत्रीताई कमी बोलणार आहेत, काम करणार आहेत. त्यांचं ब्रीदवाक्य राहिलेलं आहे निवडणुकीमध्ये, मी बोलणार नाही, माझं काम बोलेल. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न गायत्रीताई सोडवतील असा विश्वास मी व्यक्त करतो. आणि सर्व मतदारांनी जे आमच्या दोन्ही पक्षाला यश दिलेलं आहे त्याबद्दल ऋण व्यक्त करतो. आणि आपण पत्रकार आहात, लोकशाहीचे चौथा स्तंभ आहात, आपण जागल्याची भूमिका ठेवणारे आहात. जे काय म्हणून शहरामध्ये करण्यासारखं असेल आवर्जून आपण आमच्या लक्षात आणून द्या. गायत्रीताई आणि सगळे नगरसेवक आपल्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने भविष्यामध्ये वाटचाल करतील. आणि एक नवीन पर्वाची विकासाची गंगा जी संतोष भाऊंनी सुरू केली होती, जी खंडित झालेली होती 14 वर्षामध्ये, ती पुढे आता गायत्रीताई आणि आमचे चेतन भाऊ या दोघंही जोडगोळींच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा भुसावळकर जनतेचे ऋण व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दोन मिनिटात एक काम करू.